नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घडावं यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये पहाटेपासून गर्दी केलेली आहे। आपण पाहतोय सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची झुंबड उडाली दर्शनासाठी आणि मोठ्या रांगा सुद्धा पहाटेपासून आपल्याला पाहायला मिळतात। येणाऱ्या वर्षामध्ये नवीन संकल्प करून भाविक हे दर्शनासाठी बाप्पाच्या दर्शनासाठी आता पोहोचलेले आहेत आणि आपण पाहतोय की महिलांची रांग सुद्धा या ठिकाणी आहे, शिवाय पुरुषांची रांग ही वेगळी करण्यात आली आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी सुद्धा सिद्धिविनायक न्यासाकडून घेतली जाते। प्रभादेवी परिसरातून त्याचबरोबर दादर रेल्वे स्टेशन मधून मोफत बस सेवा जी आहे ती सिद्धिविनायक मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी करण्यात आलेली आहे। जवळपास 5 लाखांच्या आसपास हे भाविक अशा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये येत असतात आणि त्यामुळे पहिल्या दिवशी भाविकांना अगदी व्यवस्थित दर्शन घेता यावं यासाठी तशी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त राजाराम देशमुख सर आपल्यासोबत आहेत। सर, आपण पाहतो की पहाटेपासून भाविकांची गर्दी झालेली आहे, कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आणि भाविकांना सहज दर्शन घडावं यासाठी न्यासाच्या वतीने काय काळजी घेण्यात आली? सर्वप्रथम देश विदेशातून येणाऱ्या सर्व गणेश भक्तांचे मी मनापासून न्यास मंदिराकडून स्वागत करतो आणि अतिशय सुसज्ज पद्धतीनं रात्रीपासूनच रांग आहे आणि सर्व भाविकांना अतिशय चांगल्या प्रकारे आमचे स्वयंसेवक असतील, पोलीस आहेत, सुरक्षा रक्षक आहेत, सर्वांकडून अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य आणि प्रत्येक जण आपलं काम अतिशय चांगल्या प्रकारे करत आहे। त्यामुळं भाविकांना रांगेतून दर्शन घ्यायला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही। लाखोंच्या संख्येनं आज दर्शन होईल भाविकांचं। काल 31 डिसेंबर होता, कालची तीच परिस्थिती होती गर्दीची। उद्या मंगळवार आहे, त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत अशीच रांग राहील आणि लाखोंच्या संख्येने भाविक बाप्पाचे दर्शन घेतील। मी ह्या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की बाप्पा सर्वांनाच पावेल। फार मनोभावे रांगेतून 4-4, 5-5 तास लाईनला उभा राहून भाविक दर्शन घेतात। सिद्धिविनायकडे आपलं साकडं घालण्यासाठी किंवा दर्शनासाठी जे भाविक लांबून येत आहेत किंवा रेल्वे स्टेशनमधून त्यांना इथे येणं सोपं व्हावं यासाठी काही मोफत बस सेवांची सुद्धा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, ती कशी काळजी घेतली आपण? मोफत बस सेवेची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे जे येतात आणि 2 दिवसापासून आमची ती ऍडव्हर्टाइज पण चालू आहे की मोफत बस सेवा आहे। ज्या भाविकांना बाहेरून यायचं आहे त्यांच्यासाठी बसेची व्यवस्था केलेली आहे आणि अतिशय सुसज्ज पद्धतीनं सर्व भाविक बाहेरून येतात, दर्शन करून परत जायची व्यवस्था केलेली आहे। सर, आपण पाहतो की राजाराम देशमुख सर होते आणि त्यांनी न्यासाच्या वतीनं काय नेमकी व्यवस्था करण्यात आलेली आहे याची माहिती दिली। दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा आपण गाभाऱ्यामध्ये जर पाहिलं तर भाविक हे दर्शनासाठी मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही बाजूला मंदिराच्या गाभाऱ्याच्या रांगा ज्या आहेत त्या रात्रीपासून लागलेल्या आहेत आणि या सगळ्या परिसरामध्ये भाविकांच्या सुरक्षेची, त्यांच्या दर्शनाची व्यवस्था जी आहे ती व्यवस्थितपणे पार पडावी यासाठी सुद्धा न्यासाच्या वतीने विशेष करून काळजी घेण्यात आलेली आहे। नवीन वर्षामध्ये पहिला नवा संकल्प घेऊन बाप्पाच्या दर्शनासाठी या भाविकांनी सगळी गर्दी केलेली आहे आणि येणाऱ्या या वर्षामध्ये सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात असं साकडं सुद्धा बाप्पाला आता घातलं जाते। पुढे जर्नलिस्ट सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।